नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोटबे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लोटबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील एक महत्त्वाचं प्रकरण, ते म्हणजे वर्ग समीकरण. या प्रकरणाचा पुढील भाग आपण आज पाहणार आहोत. मागील भागात आपण काय पाहिलं, चला उजळणी करूया. वर्ग समीकरण म्हणजे काय ते पाहिलं. दिलेल्या एका चलातील समीकरणाची कोटी जर 2 असेल तर त्या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात. ए बी सी ह्या वास्तव संख्या असतील तर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ह्या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरण असे म्हणतात. पुढे अट दिली आहे, ए शुड नॉट बी 0. एची किंमत 0 नको. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलंच आहे, जर इथे एची किंमत 0 झाली तर काय होईल, हे वर्गपद निघून जाईल ना. 1 बरोबर 0, 0 गुणिले एक्स वर्ग 0 येईल, फक्त बी एक्स अधिक सी राहील. आणि इथे तुम्हाला म्हटलं की वर्ग समीकरणाला कोटी 2 पाहिजे, तर इथे कोटी 2 दिसणार नाही आणि त्यामुळे तुमचं ते समीकरण वर्ग समीकरण असणार नाही. पहा, या ठिकाणी खुलासा मी करून दिलेला आहे. 0 होईल, ए बरोबर 0 घालला तर काय होणार, 0 गुणिले एक्स वर्ग 0. समीकरण फक्त बी एक्स अधिक सी राहील, की जे वर्ग समीकरण नाही. त्यामुळे काळजी घ्यायची किमती घालताना की एची किंमत 0 नको. आता ह्या समीकरणाला वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य रूप आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. जिथे ए आणि बी हे सहगुणक आहेत एक्सचे, बघा एक्स वर्ग आणि एक्स आहे, आणि सी हा स्थिरांक आहे. हे आपण मागच्या भागात पाहिलं. आणि आपण मागच्या भागामध्ये पाहिलं तर वर्ग समीकरण सोडवणे म्हणजे त्या वर्ग समीकरणातील चलाच्या किमती काढणे, की ज्या किमतीमुळे समीकरणाचं समाधान होईल त्याला वर्ग समीकरणाचं मूळ किंवा उकल असे म्हणतात. तर त्या एकशा किमती काढणे म्हणजे वर्ग मूळ काढणे, यालाच वर्ग समीकरणाच्या वर्ग समीकरण सोडवणे असे म्हणतात. मग हे वर्ग समीकरण सोडवायला वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण अवयव पद्धत पाहिली. अवयव पद्धतीमध्ये काय आहे की तुम्ही प्रथम अवयव पाडायचे दिलेल्या त्रिपदी आहे ना, आणि अवयव गुणाकार रूपात येतात. आपण पाहिली उदाहरणं सोडवताना. मग त्यामध्ये 2 कंसांचा गुणाकार बरोबर 0, म्हणजे जर एक किंमत 0 असेल, इथे तुम्हाला मी दिले बघा, ए गुणिले बी बरोबर गुणाकार 0 असेल तर ए तरी 0 असेल किंवा बी तरी 0 असेल, आपल्याला माहीत नाही. ह्या तत्वाचा उपयोग करून अवयव पद्धतीच्या साहाय्याने आपण वर्ग समीकरणं कशी सोडवतात हे पाहिलं आहे. दुसरी पद्धत आहे पूर्णवर्ग पद्धत. पूर्णवर्ग पद्धतीमध्ये काय करायचं, असं तिसरे पद जे आहे, तिसरे पद काढायचं हे सूत्र आहे बी अपॉन √2√a वर्ग. या पद्धतीने तिसरे पद काढायचं आणि समीकरण सोडवायचं आहे. पण यावर आधारित उदाहरणं आपण नाही घेतली आहेत, कारण हे अकॅडमिक इयर 2021 करता ही जी पद्धत आहे पूर्णवर्ग पद्धत, त्यावर आधारित तुम्हाला उदाहरणं येणार नाही आहेत. तिसरी सूत्र पद्धत. अवयव पद्धत आणि सूत्र पद्धत एवढ्याच 2 पद्धतींचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. सूत्र पद्धत म्हणजे काय, हे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 जर समीकरण असेल तर ए बी सी यांच्या किमती काढण्यासाठी हे एक सूत्र मिळालं आहे की -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. आणि हे जे राशी आहे, ह्या राशीमध्ये आपण किमती घातल्या ए बी सीच्या तर आपल्याला समीकरणाच्या 2 उकली मिळतात. आणि म्हणून सूत्र पद्धत काय, तर एक्स बरोबर हे सूत्र, याला वर्ग समीकरणाचं सोडवण्याचे एक सूत्र असे म्हणतात. आणि यावरून आपल्याला 2 किमती मिळतात. -b प्लस √b² - 4ac अपॉन 2a केलं एक किंमत, आणि -b मायनस √b² - 4ac अपॉन केली दुसरी किंमत. आणि त्यांना अक्षरंसुद्धा आपण दिली होती. ए म्हणजे प्लस असतानाची किंमत अल्फा आणि दुसऱ्याला बीटा. कोणत्याही अक्षरांनी दाखवली तरी चालतात, पण आपण इथे अभ्यासाकरता पुस्तकात दिल्याप्रमाणे अल्फा आणि बीटा हीच अक्षरं आपण वापरणार आहोत. आजच्या भागात आपण काय शिकणार आहोत, वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप. वर्ग समीकरणाची जी मुळं तुम्ही जी काढता ती कशी आहेत, समान आहेत की वास्तव आहेत वगैरे, हे पाहायचं आहे आपल्याला. मुळाचं स्वरूप म्हणजे मूळ कसं आहे ते, त्यासाठी आधी थोडंसं आपण जाणून घेऊया. हे एक वर्ग समीकरण आहे आणि त्या वर्ग समीकरणाचं -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a ह्या पद्धतीने 2 मुळं निघतात. हे आपण मागील भागात पाहिलं आहे. ठीक आहे.
मग तो जो बी स्क्वेअर मायनस ए सी आहे ना, 4ac वर्गमूळ चिन्हात, त्याच्या किमती कशा येतात त्यावरून मुळाचं स्वरूप कळतं. उदाहरणार्थ पहिलं बघा, समजा बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत 0 असेल. किती असेल? 0 असेल. तर एक्सची किंमत काय येईल बघा बरं बाळांनो, मायनस बी प्लस मायनस ह्या रूटचीच किंमत 0 दिली आहे. रूटची किंमत काय दिली आहे? 0. त्यामुळे रूट 0 येणार अपॉन 2a तसंच आहे. त्यामुळे काय झालं बघा, मायनस बी प्लस मायनस इथे 0 दोन किमती केल्या प्लस 0 0चा वर्गमूळ 0च ना, भागिले 2a. आता हे प्लस हा जाणार ना, प्लस 0 जाणार म्हणजे राहिलं काय फक्त मायनस बी अपॉन 2a. किंवा आपण मायनस बी मायनस रूट 0 करूया अपॉन 2a. 0 गेला मायनस बी अपॉन 2a. काय दिसतं तुम्हाला पहा, दोन्ही किमती समान आलेल्या आहेत. मग इथे आपल्याला एक गुणधर्म कळला. काय गुणधर्म कळला? की वर्ग समीकरणातील हे ज्या किमती आहेत ना, हे सूत्र त्यातील बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत 0 असेल तर तुम्हाला मुळं कशी येणार आहेत? मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a ना, अपूर्णांक पण असू शकतो. तर ही मुळे वास्तव संख्या, परिमेय संख्यांच्या नंतर वास्तव संख्या आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे शेवटचा शब्द डायरेक्ट घ्यायचा. वास्तव आहेत मुळं आणि दोन्ही मुळं समान आहेत बघा, मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a. बरोबर ना? म्हणजे वर्ग समीकरणामुळे वास्तव आणि समान असण्यासाठी काय पाहिजे? बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत 0 पाहिजे बाळांनो. बघा इथे मी दाखवलं आहे. दुसरं, आता बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर 0 झाला. आता 0पेक्षा मोठा, तुम्हाला माहिती आहे संख्या रेषा जी असते, आपण लहान प्रायमरी आत्ता शिकलो, संख्या रेषेवर मध्ये 0, उजवीकडे धनसंख्या आणि डावीकडे ऋणसंख्या असतात. ऋणसंख्या नेहमी 0पेक्षा मोठ्या, धनसंख्या 0पेक्षा ऋणसंख्या 0पेक्षा लहान असतात आणि धनसंख्याच्या उजवीकडे ते 0पेक्षा मोठ्या असतात. त्यामुळे बी स्क्वेअर मायनस ac ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असणार त्याची किंमत, नाही का? पॉझिटिव्ह म्हणजे धन असणार आहे संख्या रेषेवर उजव्या बाजूला. मग या ठिकाणी काय होणार आहे? एक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता इथे जी काही किंमत असेल ना, आपल्याला जे संख्या इथे तर डायरेक्ट 0च होतं म्हणून आपण 0 घातलं. आता ही किंमत जी आहे ती ए बी सीच्या किमती घालून काढायची आहे. मग तुम्हाला ही मुळं कशी येणार आहेत बघा. आता ह्यांना आपण इथून स्प्लिट करूया, वेगवेगळे करूया दोन किमती. एक्स बरोबर मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ac अपॉन 2a आणि मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे तुम्हाला इथे ज्या दोन किमती मिळाल्यात कशा आहेत? त्या वास्तव आहेत पण असमान, सारख्या नसणार. इथे दोन्ही ठिकाणी समान आलं ना, मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a, म्हणून इथे वास्तव आणि समान 0 असेल तेव्हा. मग ग्रेटर दॅन 0 असेल तर वास्तव आहेत मुळं परंतु असमान. का? इथे प्लस आहे, इथे वर्गमूळ काय जे काय त्याचं पडेल ते, आणि इथे मायनस आहे. त्यामुळे ह्या दोन किमती समान असणार नाहीत. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac 0च्या पेक्षा मोठा असेल तर किमती वास्तव आणि असमान असतात. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 असेल, लेस दॅन 0पेक्षा लहान म्हणजे काय? आता ह्याची किंमत लेस दॅन 0 म्हणजे 0पेक्षा लहान म्हणजे वजा असणार. वर्गमुळामध्ये वजा आलं की त्याचं वर्गमूळ पण बाळांनो काढता येणार नाही आहे. वर्गमुळाच्या आत वजा, समजा तुम्ही 4चं वर्गमूळ सांगाल 2, वजा 4चं वर्गमूळ काय? वजा 4 हे कुठल्याच संख्येचा वर्ग नाही आहे. लेस दॅन 0 म्हणजे वजा चिन्ह येणार इथे बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि जेव्हा वर्गमुळामध्ये वजा चिन्ह येतं त्याची किंमत काढता येत नाही. ती संख्या वास्तवही नाही, तिला काय? वास्तवही नाही ती संख्या, परिमेय नाही किंवा अपरिमेय नाही, त्यामुळे ती वास्तव संख्या नाही. म्हणून जेव्हा तुमची मुळं बी स्क्वेअर मायनस 4ac जी किंमत लेस दॅन 0 असेल तर त्या संख्या वास्तव संख्या नाहीत, आणि म्हणजेच ह्या वर्गसमीमुळे वास्तव नसतात. समान असमान पुढचा शब्द, पण मुळे वास्तव नसतात. कळलं तुम्हाला? लेस दॅन 0 असेल तर मुळे वास्तव नसतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 3 आपण पाहिलं, 3 गोष्टी. काय पाहिलं आपण? ज्यावेळेला ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ह्या मुळांचं स्वरूप बी स्क्वेअर मायनस 4ac या किमतीवरून ठरतं, बरोबर ना? आणि म्हणून या बी स्क्वेअर मायनस 4ac काय म्हणतात? विवेचक, वर्ग समीकरणाचा विवेचक म्हणतात. डिस्क्रिमिनंट काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट असे म्हणतात. आणि तो डेल्टा या ग्रीक अक्षराने दाखवतात. म्हणजे आपण डेल्टा लिहू शकतो बी स्क्वेअर मायनस 4ac.
बी स्क्वेअर मायनस 4ac विवेचक असे म्हणतात आणि तो डेल्टा या अक्षराने दाखवतात. कुठल्या अक्षराने दाखवतात? डेल्टा. आणि आता जे मी सांगितलं ते एक एक पाहूया आपण. डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac हे लक्षात ठेवा. डेल्टा जर 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे समान आणि वास्तव, बरोबर ना. आणि डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर वर्ग समीकरणामुळे भिन्न वास्तव संख्या असतील. भिन्न म्हणजे असमान. आणि लेस दॅन 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे आपल्याला आपण काही उदाहरणं पाहूया. काही कृतीयुक्त प्रश्नसुद्धा आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. इथे तुम्हाला खाली दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. खाली दिलेल्या माहितीवरून काय दिले बघा. तुम्हाला मी किमती दिल्या आहेत. डिस्क्रिमिनंट म्हणजे जो डेल्टा आहे ना विवेचक, त्याच्या मी वेगवेगळ्या किमती दिल्या. त्यावरून मूळ कसं असेल तुम्ही सांगायचं आहे. बघा हे 50 आहे किंमत. 50 म्हणजे किंमत कशी आहे विवेकाची? विवेचकाची कशी किंमत आहे? ग्रेटर दॅन 0 आहे ना, शून्यापेक्षा मोठी. त्यामुळे मुळं कशी असणार आहेत? वास्तव आणि असमान. कशी असणार आहेत? वास्तव आणि असमान. कळलं? -30 दिलं आहे बघा. वर्गमुळाच्या आतमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac असतो. तर वर्गमुळाच्या आत वजा चिन्ह म्हणजे मुळं वास्तव नाहीत. कळलं? आणि त्यानंतर विवेकाची किंमत 0 म्हणजे मुळं वास्तव आणि समान येणार आहेत. कारण बी स्क्वेअर मायनस 4ac भागच जाणार ना 0 झाल्यावर, त्यामुळे किमती समान असणार आहेत. अजूनही तुम्हाला बाळांनो 1-2 मार्काला कृतीयुक्त प्रश्न असतात. त्यामुळे इथे आपण कृतीयुक्त प्रश्न घेतलेला आहे. 1 मिनिट. हां, आपण या ठिकाणी हा कृतीयुक्त प्रश्न घेतलेला आहे. काय प्रश्न आहे बघा. वर्ग समीकरण दिलेलं आहे तुम्हाला आणि त्या वर्ग समीकरणाची ax वर्ग bx अधिक c बरोबर 0 मध्ये विवेचक जो आहे त्याची तुम्हाला किंमत दिलेली आहे. विवेकाची काय दिली आहे बघा किंमत. एकदा बी स्क्वेअर मायनस 4ac 5 दिलेला आहे आणि इथे बी स्क्वेअर मायनस 4ac -5. आता 5 दिला आहे म्हणजे काय? वर्ग समीकरणाची मुळं कशी असणार आहेत? धन आहे ना. धन म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहेत. त्यामुळे मुळांचं स्वरूप काय असणार आहे? वास्तव व असमान. बरोबर ना. असमान. आणि जो खालचा जो आहे त्याची किंमत निगेटिव्ह दिली आहे म्हणजे ह्यांची मुळं कशी असणार? मुळं वास्तव. निगेटिव्ह किंमत आली तुम्ही सोडवताना की सरळ लिहायचे मुळे वास्तव नाही. समान असमान लिहायची गरजच नाही. मुळे वास्तव नाहीत. हे एक तुम्हाला मी कृतीयुक्त प्रश्न हा 1 मार्काचा आहे, तो तुम्हाला मी दिलेला आहे. पुढे बघा. खालील काही वर्ग समीकरणासाठी विवेकाची किंमत काढा. आता विवेकाची किंमत कशी काढणार आपण? इथे काढण्यासाठी प्रथम दिलेलं समीकरण काय केलं पाहिजे? हे तुमच्या संग्रहातली उदाहरणं आहेत बाळांनो. तुमचा संग्रह जो आहे, उदाहरण संग्रह जो आहे त्यामधली ही उदाहरणं आहेत. तर प्रश्न आहे पुढील वर्ग 2.5 तुमचा संग्रह आहे, त्यातलं उदाहरण आहे. x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. प्रथम काय करायचं आहे? ह्या समीकरणाची आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर तुलना करायची आहे. कारण तुलना केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही आहे. कोणाची तुलना करायची आपल्याला आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करायची आहे. तुलना केली असं आपल्याला किमती मिळणार आहेत. a बरोबर किती बघा? x वर्गाचा सहगुणक नाही का. b बरोबर काय आहे? b बरोबर 7 हां आणि c बरोबर वजा 1. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला विवेकाची किंमत काढायची आहे. विवेचक काय? तो विवेचक म्हणजे डेल्टा. बरोबर ना. डेल्टा म्हणायचं त्याला. डेल्टा बरोबर बी स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर. आता बी म्हणजे किती आहे बघा. किमती घालूया आपण. 7चा वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले c मायनस 1 आहे. त्यामुळे सोडवूया आपण. 7चा वर्ग 49. आता हे वजा आणि हे वजा 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 अधिक होणार. आणि 4 एके 4 गुणाकार. तर बेरीज किती आली बघा. 49 50 51 52 53. म्हणजे इथे किती किंमत आलेली आहे? विवेचक जो आहे त्याची किंमत 53 आलेली आहे. विवेकाची किंमत लिहूया आपण. विवेकाची किंमत बरोबर 53. कळलं? असं तुम्हाला सोडवायचं आहे. अगदी सोपं आहे. दुसरं उदाहरण आपण पाहूया. अक्षर जरी तेच असलं पण तुलना कोणाची करायची आहे? वर्ग समीकरणाचं जे मूळ समीकरण आहे ax वर्ग
अधिक बी एक्स अधिक सी याच्याशी तुलना केली असता आपल्याला काय मिळणार आहे? ए बरोबर 2 मिळणार आहे, बी बरोबर मिळणार आहे -5 आणि सी बरोबर 10. ठीक आहे. मी आता मग किमती काढूया आपण. डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. तर बीची किंमत आहे -5 म्हणजे -5चा वर्ग -4 गुणिले 2 गुणिले 10. तर -5चा वर्ग म्हणतो वजा जरी असली तरी वर्ग धन असतो. -4 गुणिले 2 4 2 8 गुणिले 10 8 10 किती 80. तर मी आपल्याला काय करायचं आहे? 8 10 80 कोणातून वजा करायचे आहेत? हे आलेली संख्या 25मधून वजा करायची आहे. 25मधून वजा केली किती येणार आहे पहा बरं. 25मधून वजा करायचे तर उलट वजाबाकी करायची आपल्याला 55 येणार आहे. किती येणार आहे? 0तून 5 गेले 5 आणि 8तून 3 गेले 5 बरोबर. आणि ते चिन्ह काय येणार आहे? त्याला वजा चिन्ह येणार आहे. काय चिन्ह येणार आहे? वजा. तर मी ते विवेकाची किंमत किती झाली? विवेकाची किंमत म्हणजे डेल्टा नाही का. तर डेल्टाची किंमत इथे होणार आहे -55. समजलं तुम्हाला? आता काय दिलं प्रश्न पहा. मी दिलेल्या विवेकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे. काय ठरवायचं आहे? मुळाचं स्वरूप ठरवा. आता समीकरण आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9. काय समीकरण आहे? m वर्ग अधिक 2m अधिक 9. मग आता किमती तुम्ही हे करा ना. काय येणार किमती बघा बरं. आपण या समीकरणाची कोणाची तुलना करायची आहे? पहिली ह्या समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याच्याशी करायची आहे. त्यामुळे आधी आपण प्रथम करूया बरं तुलना. आपल्याला काय करायचं आहे पहा बरं. इथे m वर्ग अधिक 2m अधिक 9 ची ax वर्ग अधिक bx अधिक 9 बरोबर 0शी तुलना करा. पहिले तुलना केली असता आपल्याला a ची किंमत आली 1, b ची किंमत आली bx आहे ना, हे x आहे हां, b बरोबर 2 आणि c बरोबर ते c पाहिजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 9 येणार. ह्या किमती येणार. मध्ये आधी आपण डेल्टा काढूया. डेल्टा म्हणजेच काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. तर बी स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग मायनस 4 इंटू एची किंमत 1 आहे गुणिले सीची किंमत आहे 9 बरोबर. त्यामुळे 2चा वर्ग 4 वजा 9 चोक 36 कळलं. आता वजावी करूया. 6तून 4 गेले 2, 36मधून 4 गेले 32 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. मग हा डेल्टा कसा आलेला आहे? डेल्टा आलेला आहे ऋण -32. मग मूळ कशी असणार त्यामुळे समीकरणाची या? म्हणून वर्ग समीकरणाची मुळे किंवा दिलेल्या समीकरणाची मुळे कशी असणार आहेत? डेल्टा निगेटिव्ह आला म्हणजे वास्तव नाहीत बरोबर ना. वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये ऋण किंमत आली की ती मुळं समान असमान तर नाहीच, वास्तवच नाहीत ते. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. हे बघा, ह्या ठिकाणी पुन्हा आपण तुलना करायची आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 बरोबर तुलना केली असता a बरोबर येणार 2, b बरोबर -7 आणि c बरोबर 2. मग आपण आता डेल्टाची किंमत काढूया. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा? -7चा वर्ग मायनस 4 इंटू ए इंटू सी. मग किती? -7 म्हणजे 7चा वर्ग 7 7 49 वजा 2 दुने 4 4 चोक 16. 49मधून 16 गेले, 9तून 6 गेले, 3 राहिले, 4तून 1 गेला 3 आणि धन आली संख्या. म्हणजे इथे ह्या वर्ग समीकरणाची मुळं कशी असणार आहेत? वर्ग समीकरणाची किंवा दिलेल्या समीकरणाची म्हणू शकता तुम्ही. वर्ग समीकरणाची मुळे 33 आली किंमत, पण तिथे घालताना अधिक वजा होतं ना, त्यामुळं वास्तव आहेत
व असमान. वास्तव व काय असमान. शून्य डेल्टाची किंमत शून्य आली तरच आपण समान म्हणू शकतो. वास्तव व असमान आहेत. कळलं तुम्हाला? हां, आता इथे मी काय केलेलं आहे बघा, खाली प्रत्येक वर्गसमीकरणाचे मुळे वास्तवाने समान दिले, तर केची किंमत काढा. आता मुळं आपल्याला माहिती आहे, मुळं आपल्याला इथे कशी वास्तव आणि समान त्याने दिलेलं आहे. वास्तव आणि समानचा अर्थ काय? वास्तव आणि समानचा अर्थ काय की डेल्टाची किंमत शून्य, बरोबर ना? पहिलाच भाग आपण पाहिला होता. वास्तव असं म्हणजे समान म्हणजे डेल्टाची किंमत शून्य. आधी आधी प्रमाण या ठिकाणी लिहूया बरं. काय लिहायचं आपल्याला? समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक cची तुलना केली असता a ची किंमत येते आहे 3, b ची किंमत येते आहे k, त्याची आपल्याला किंमत काढायची आहे, आणि c बरोबर 0. आता दिलेली मुळे कशी आहेत? मुळे वर्गसमीकरणाची मुळे मी थोडक्यात लिहिते. मी वास्तव व समान आहेत. म्हणून डेल्टाची किंमत, डेल्टा म्हणजे काय? b² - 4ac याची किंमत काय असणार आहे? 0, बरोबर ना? आता आपण किमती घालूया आपल्याला मिळालेल्या. b ची किंमत म्हणजे k आहे बघा, म्हणजे kचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 3 आहे गुणिले c ची किंमत 12 आहे बरोबर 0. आता ह्या सर्वांचा गुणाकार करूया आपण. k वर्ग वजा 4 त्रिक 12, 12 12 44 आहे. k वर्ग वजा 144 आलं. आता आपण बाजू बदलूया. k बरोबर 144 k वर्ग म्हणजे k काय येणार मग? 144चं वर्गमूळ. मग 144चं वर्गमूळ काय? वजा 12चा वर्ग पण 144 ने अधिक 12चा पण तोच असतो, म्हणून k बरोबर अधिक वजा 12 लिहूया. म्हणजे kच्या दोन किमती या ठिकाणी येणार. कोणत्या दोन किमती येणार kच्या? अधिक आणि वजा 12. समजलं तुम्हाला? ठीक आहे. इथे kची किंमत आपल्याला आलेली आहे. आता इथे आपण काढूया kची किंमत. पहिला आता आपल्याला हे काय करावं लागेल? सोडवावं लागेल. कळलं ना? कसं आपण सोडवणार हे उदाहरण? एक मिनिट. तर इथे आपण हे उदाहरण सोडवायचं आहे, कारण वर्ग समीकरण जसं दिसत नाही आहे. त्यामुळे kx ने गुणल्यावर kx वर्ग होणार वजा 2kx अधिक 6 बरोबर 0. असं तुम्हाला समीकरण इथे मिळालेलं आहे, बरोबर ना? आता ह्याची आपण तुलना x वर्ग अधिक bx बरोबर केली असता, बरोबर ना? a बरोबर तुम्हाला मिळणार आहे k, b बरोबर -2k आणि c बरोबर 6. आता अट काय दिलेली आपल्याला आहे? हे वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत? मुळे वास्तव व समान आहेत. बरोबर? समान आहेत. त्यामुळे काय ना, डेल्टा इक्वल टू 0 है ना? डेल्टा म्हणजेच काय? b² - 4ac इक्वल टू 0. आपण किमती घालूया आता. b² म्हणजे -2kचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे k गुणिले c ची किंमत आहे 6 बरोबर 0. व्यवस्थित सोडवूया आपण. आता -2kचा वर्ग म्हणजे वजा 2चा वर्ग 4k वर्ग वजा इथे बरोबर 4 × 24k बरोबर 24k बरोबर 0. आता इथे आपण कॉमन काढूया. 4 कॉमन आहे आणि एक k पण कॉमन आहे ना, त्यामुळे इथे राहिलं फक्त एक k. इथे 4 × 24 6च राहिले, कारण k आपण कॉमन काढलं. आता बघा, हे आपल्या वर्ग समीकरणाप्रमाणे आलं ना. इथे हे आणि हे दोन, या दोघांचा गुणाकार 0 म्हणजे एकतर 4k ची किंमत 0 किंवा k वजा 6 ची किंमत 0, बरोबर ना? असं येणार की नाही? आता 4k ची किंमत म्हणजे 0 म्हणजे ही एक किंमत झाली k ची, किंवा दुसरी किंमत काय आली? k वजा 6 म्हणजे k बरोबर 6 ही त्याची दुसरी किंमत झाली. म्हणजे आपण दोन किमती इथे काढलेल्या आहेत.
दोन किमती काय काढल्या आपण, एक के बरोबर -6 0 आणि एक आपण काढली के बरोबर 6. समजलं तुम्हाला कसं सोडवायचं ते उदाहरण. तर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही किमती घालून तुम्ही काय करू शकता, काढू शकता. पुढचं उदाहरण पाहूया आपण. वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध काय. आता बघा आपण पाहिलं वर्गसमीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c याची दोन मुळे अल्फा आणि बीटा असतील तर अल्फा काय असणार आहे, अल्फा असणार आहे -b प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ही पहिली किंमत असणार आहे, कळलं. आणि ही असणार दुसरी किंमत काय, -b मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ही दोन वर्गमूळ आहेत अल्फा आणि बीटा, त्यांना आपण नावं दिले. पहिलं जे प्लस साईनवालं आहे इथे जे प्लस साईन आपण टाकतो त्याला अल्फा नाव दिलं आणि मायनस साईन आपण टाकतो त्याला बीटा दिलं. तुम्ही उलट दिली तरीसुद्धा चालतील. मग आता इथे काय केलं बघा, मी ह्याच अल्फा आणि बीटा किमतींच्या बेरजा केल्यात. बेरजा करण्यासाठी -b प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a लिहिलं आणि हा दुसरा जी किंमत आहे ना बीटाची ती पण लिहिली. तर सोडवायचं आहे, दोघांचा छेद समान आहे. -b एकत्र केलं बघा, -b प्लस हे रूट आणि -b मायनस हे रूट. तर काय होणार आहे पहा, हे रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ac हा प्लस आहे, हा मायनस आहे, दोन्ही गेले. मग राहिलं काय सांगा, इथे काय राहिलं -b म्हणजे -2b बरोबर, -2b अपॉन 2a बघा इथे लिहिले. त्यातल्या 2 आणि 2ला भाग द्या, 2 2 गेले, काय उरलं बघा -b अपॉन a. म्हणजेच जेव्हा अल्फा आणि बीटा ही दोन मुळं असतात तेव्हा अल्फा आणि बीटाची बेरीज केली असता आपल्याला हे एक किंमत आली अल्फा प्लस बीटाची -b अपॉन a. समजा त्याचा आता मी गुणाकार केला तर काय होईल, मग गुणाकार केला दोघांचा दोन किमतींचा -b आणि प्लस रूट -b मायनस रूट. गुणाकार आता व्यवस्थित लिहूया आपण, -b आणि हे रूट एका कंसात -b मायनस बी स्क्वेअर मायनस 4 एका कंसात भागिले गुणाकार आहे ना, 2 × 2 4a वर्ग होणार. इथे कसं बेरीज होती त्यामुळे लसावी आपण 2aच लिहिला नाही का, इथे नाही, इथे गुणाकार झाला. आता ह्या दोघांचा गुणाकार आहे ना -b आणि प्लस रूट आहे, -b मायनस, तुम्हाला सूत्र आठवतं का, आपण लहान इयत्तामध्ये शिकलो आहोत a प्लस बी गुणिले a मायनस बीचं सूत्र काय असतं, 8वीला की 9वीला शिकलो आपण, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एका कंसात अधिक आणि एका कंसात वजा असतील. ह्या नियमानुसार आपण -bचा वर्ग केला आणि दुसऱ्या कंसाच्या आधी वजा चिन्ह असतं, वजा बी स्क्वेअर मायनस 4ac रूट आहे ना ते त्याचा वर्ग केला, असं आहे ते बघा, रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ना त्याचा वर्ग. आणि पण आता ह्याचं वर्गमूळ आणि वर्गमूळ एकमेकांच्या विरुद्ध गेले, कट झाले, म्हणून ते बी स्क्वेअर मायनस 4ac लिहिलं आहे पहा आम्ही. ठीक आहे. आता हा कंस सोडूया, बी स्क्वेअर कंस सोडवल्यावर काय येणार आहे, इथे लिहिते मी बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 4ac बरोबर अपॉन 4a स्क्वेअर असं येणार आहे. त्यामध्ये -b स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर गेला आणि त्याने ही स्टेप लिहिलेली आहे. म्हणजे कृतीमध्ये काय असतं, कधी कधी एखादी स्टेप डायरेक्ट असते, त्यातली मधली स्टेप आपण करायची. इथे पण बघा, एक मिनिट, एक मिनिट थांबा बाळांनो. इथे जरा रेष आलेली ती मला खोडू द्या. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी हे -b अपॉन बी स्क्वेअर गेले 4ac अपॉन 4a स्क्वेअर आलं. हां, तर मी काय सांगत होते, इथे आपण दोन्ही छेद समान असल्यामुळे लसावी काढला, इथे आपण गुणाकार केलेला आहे. ठीक आहे. आता हे 4 4 गेले बरोबर ना, भाग लागून a स्क्वेअर, इथे वरती एक a आहे, इथला खालचा एक a जाणार बरोबर, एक a राहणार, वरती राहणार c, म्हणजे काय राहिलं c अपॉन a. काय राहिलं c अपॉन a. म्हणजे अल्फा प्लस बीटा -b अपॉन येतं आणि अल्फा इंटू बीटा c अपॉन येतं. ह्या दोन किमती लक्षात ठेवायच्या, तुम्हाला उदाहरणं सोडवताना उपयोगी पडणार आहे. ठीक आहे.
आता वर्ग समीकरणाची मुळे आणि सगुणक यातील संबंध आता जे आपण पाहिलं तेच इथे शॉर्टमध्ये मी दिले की जर एक्स अशा प्रकारे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यमध्ये अल्फा आणि बीटा ही जर मुळं असतील तर अल्फा अधिक बीटाची किंमत मायनस बी अपॉन ए असते आणि अल्फा इंटू बीटाची किंमत सी अपॉन ए असते. तर ह्यावर आधारित मी एकच कृतीयुक्त प्रश्न घेतला आहे, कारण हा जो भाग आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या किमती काढणे ह्या सन 20-21 करता रद्द केलेला आहे. त्यामुळे फक्त आपण कारण याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही म्हणून मी सूत्र तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर खालील चौकटीतली संख्या भरा. समीकरण दिले 10x वर्ग अधिक 10x अधिक 1 करता अल्फा अधिक बीटाची किंमत काय येईल. सोडवूया आपण. इथे अल्फा इथे आपल्याला जागा आहे ना, इथे मी सोडवते. ही कृती आहे, त्यामुळे कृती तुम्ही सोडवायची आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत काय येईल. अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय मायनस बी अपॉन ए नाही का. मग आता इथे बीची किंमत किती आहे 10 आहे बघा. एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर तुलना करा 10 आहे आणि एची किंमत पण 10 आहे. त्यामुळे 10 एके 10 10 एके 10 गेले. काय येणार आहे अल्फा प्लस बीटाची किंमत -1 बघा या ठिकाणी मी लिहिली आहे बरोबर. आता आपल्याला अल्फा इंटू बीटाची काढायची आहे. मग अल्फा इंटू बीटाची किंमत आपण इथे काढूया. अल्फा इंटू बीटा म्हणजे गुणाकार करायचा आहे. काय त्याची किंमत सी अपॉन ए आहे. काय सी अपॉन ए पहा वरती इथे आहेच. तर मग सीची किंमत किती आहे ए आहे आणि एची किंमत 10 आहे. त्यामुळे ही किंमत आली 1/10. अशा प्रकारे ह्यावर आधारितही उदाहरणं बरीच आहेत, परंतु ह्या वर्षीच्या अभ्यासक्रमात ह्या वर्षीच्या 20-21 हा भाग वगळल्याने ह्यावर जास्त उदाहरणं मी घेणार नाही आहे. आता मुळे दिली असता आता आपण पाहिलं वर्गसमीकरणाने मुळे आणि त्यांचा संबंध पाहिलेला आपण. आता तुम्हाला जर मुळे दिली असतील तर त्यावरून वर्गसमीकरण मिळवायचं. काय करायचं मुळे दिली असता वर्गसमीकरण तयार करायचं आहे. तर कशा प्रकारे करणार त्यासाठी फॉर्म्युला आहे बघा. अल्फा आणि बीटा ही एक्स या चलातील समजा वर्गसमीकरणांची मुळे आहेत. तर बघा काय केलं आहे बघा. एक्स बरोबर अल्फा नाही का पहिलं किंमत किंवा एक्स बरोबर बीटा. अल्फा आणि बीटा ह्या किमती आहेत ना, ह्या किमती आहेत ना त्यांच्या एक्सच्या. एक्सची एक अल्फा किंमत जी आपण बघा सूत्र पद्धतीने सोडवून काढतो त्याला नाव दिले आपण, एकाला अल्फा आणि एकाला बीटा. समजा आपण ह्या एक्सच्या किमती आहेत समजा. तर काय होणार आहे अल्फाची बाजू बदल केली एक्स मायनस अल्फा, बीटाची बाजू बदल केली हे अधिक आहे ना, बाजू बदलल्यामुळे एक्स मायनस बीटा झालं. आणि आपल्याला माहिती आहे नियम की दोन संख्यांचे गुणाकार 0 दाखवला आहे. याचा अर्थ या दोघांचा गुणाकार 0 असणार आहे बरोबर ना. ही किंमत एक्स वजा अल्फा 0 आहे किंवा एक्स वजा बीटा 0 आहे. आपण समीकरण सोडवतो त्याच्या उलट चाललो आहे. आपण उलट चाललो आहे. कसं चाललो आहे आपण समीकरणात काय करतो अवयव पाडतो बरोबर ना. अवयव पाडून 2 कंस करतो. मग एका कंसाला 0 आणि दुसऱ्या कंसाला 0 असं लिहितो ना. ते आपलं उलट चाललं आहे पहा. त्यामुळे ह्या दोन कंसांचा गुणाकार बरोबर 0. करूया गुणाकार. एक्स वर्ग वजा अल्फा एक्स इथे त्यानंतर एक्सने याला गुणायचं एक्स वर्ग, नंतर एक्सने वजा बीटाला गुणायचं वजा बीटा एक्स. तर मायनस अल्फाने गुणूया मायनस अल्फा एक्स आणि मायनस मायनस प्लस अल्फा बीटा. तर बघा इथे काय आलं आहे एक्स वर्ग मायनस अल्फा एक्स मायनस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा. मग आपण इथे मायनस चिन्ह कॉमन काढलं तर काय राहील कंसात आणि एक्स पण आपण बाहेर काढूया पहा इथे काढलं आहे. तर काय येणार एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा कंसात आणि एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. हे काय आलं बघा. तुम्हाला जेव्हा अल्फा बीटा किमती दिलेल्या असतील त्यावेळेला काय अशा प्रकारे सूत्र लिहायचं आहे. अल्फा आणि बीटा ही जर मुळं असणार वर्गसमीकरण कसं तयार होणार अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यावरून असं समीकरण तयार होणार. अल्फा अधिक बीटा काय जी तुम्हाला मुळं दिली आहेत त्या मुळांची बेरीज आणि अल्फा बीटा म्हणजे त्या मुळांचा गुणाकार. ठीक आहे. मग सूत्र समीकरण कसं केलं बघा. हेच समीकरण जे इथे दिसते ना तुम्हाला तेच समीकरण आपल्याला आलेलं आहे. इथे जे दिसते ना ते है ना. एक्स वर्ग वजा काय करायचं एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज लिहायची आहे. वजा चिन्ह आलं मध्ये आलं पाहिजे कारण आपण बघा मगाशी किमती करताना अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए आले. त्यामुळे ते वजा चिन्हच घालायचं आहे समीकरण तयार करताना. त्याला गुणिले एक्स लिहायचं अधिक मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा बीटा बरोबर 0. अशा प्रकारे तुम्हाला वर्गसमीकरण तयार करता येईल जर तुम्हाला मुळं दिली असतील त्यावेळेला हे सूत्र वापरायचं. ठीक आहे. आता आपण त्यावर उदाहरण पाहूया. हा मी तुम्हाला नियम दिला पुन्हा की अल्फा आणि बीटा ही एक्स या चलातील वर्गसमीकरणाची मुळं असतील तर एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले एक्स
अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. या सूत्राने आपल्याला वर्ग समीकरण मिळवता येतं. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आता तुम्हाला मी एक कृती दिलेली आहे. कृती ह्या 1-1 मार्काच्या कृती बाळांनो फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही मार्क मिळवू शकता, पूर्ण मार्क व्यवस्थित केल्यावर. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन मुळांची बेरीज दिली आहे 10 है ना. मुळांची बेरीज म्हणजे डायरेक्ट कसली किंमत दिली आपल्याला, अल्फा अधिक बीटाची. त्यामुळे एक्स वर्ग वजा 10x अधिक काय, मुळांचा गुणाकार ना, तो दिलेला आहे 9 बरोबर 0. झालं तुमचं समीकरण. एक्स वर्ग वजा 10x अधिक 9 बरोबर 0. कळलं तुम्हाला. म्हणजे इथे अल्फा अधिक बीटा लिहिलं पहिल्या चौकटीत आणि दुसऱ्या चौकटीत अल्फा आणि बीटाचा गुणाकार लिहिला आणि शेवटी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आला 0. अजून मी तुम्हाला काही उदाहरण दिले सोडवा प्रकारचे. कृती दिली आहे म्हणजे समीकरण मी वरती ठेवलेलं आहे. इथे अल्फाची किंमत 2 आहे आणि बीटाची किंमत 5 आहे. ही मुळे असणारे वर्ग समीकरण कोणते लिहायचे आपल्याला. मग एक्स वर्ग वजा काय, अल्फा प्लस बीटा नाही का. मग अल्फाची किंमत आहे 2 आणि बीटाची किंमत आहे 5. हे वजा लिहिलं. अधिक दुसऱ्या कंसात काय, अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा, अल्फा 2 आहे, बीटा 5 आहे. हे झालं समीकरण. आता सोडवूया हे. एक्स वर्ग वजा 2 अधिक 5 अल्फा अधिक बीटा नाही का. 2 अधिक 5 म्हणजे 7x आणि इथे 2 गुणिले 5, 5 दुने 10 बरोबर 0. समीकरण आपल्याला काय आलं बघा, हे एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. कळलं तुम्हाला. तेच आहे, चौकटीत आहे, तेच मी लिहिलेलं आहे. ती पुढची कृती बघा. इथे सुद्धा वर्ग समीकरणांचे समीकरणात मुळांची बेरीज दिलेली आहे. तिथे तुम्हाला मी वेगवेगळा अल्फा बीटा दिले ना, तिथे मुळांची बेरीज दिली आहे बघा. अल्फा अधिक बीटा बरोबर, अल्फा अधिक बीटा दिले वजा 7 आणि ते मुळांचा गुणाकार दिला आहे म्हणजे अल्फा इंटू बीटा. हे आधी तुम्ही समजून घ्यायचं आहे. कळलं का. इथे आपल्याला अल्फा आणि बीटा वेगवेगळे दिलेले म्हणून आपण समीकरणात बेरीज केली. इथे बेरीज आणि गुणाकार ऑलरेडी दिले. आता समीकरण तयार करायचं आहे. समीकरणाचा नमुना बघा मी वर ठेवला इथे. कसं आहे ना समीकरण बघा बरं. एक्स वर्ग आपण इथे लिहूया पाहिजे, मग तिथे लिहूया. एक्स वर्ग अधिक काय, समीकरण काय, अल्फा अधिक बीटा नाही का. अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 7 आपल्याला दिलेली आहे. त्याला गुणायचं काय, एक्सने गुणायचं आणि मग काय अधिक अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा किती आहे, 5 आहे बरोबर 0. म्हणजे काय आलं, आता हे सोडवूया आपण. एक्स वर्ग अधिक वजा 7x अधिक 5 बरोबर 0. हे समीकरण. आता तुम्ही चौकट बघा, चौकटी वगैरे ज्या असतात की नाही, जशाच्या तशा दिल्याप्रमाणे भरून तुम्ही पुन्हा लिहायच्या असतात. सोडवायचं आणि त्याखाली पुन्हा ती चौकट आखायची आणि चौकटीमध्ये किमती लिहायच्या असतात, तरच त्याचे तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. आता मी तुम्हाला एक सोडवा म्हणून उदाहरण दिले. ज्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 3 आणि वजा 7 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. मग आता अल्फा बरोबर वजा 3 आणि बीटा बरोबर वजा 7. मग आता समीकरण तयार करायला मला ती बेरीज करायला पाहिजे. मग अल्फा अधिक बीटाची बेरीज केली बघा. वजा 3 वजा 7 बरोबर वजा 10 आलं आणि गुणाकाराला 7×21. त्यामुळे समीकरण काय झालं, एक्स वर्ग. आधी आपण ते म्हणजे स्टँडर्ड समीकरण कधी लिहायचं लक्षात ठेवा. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आपण किमती घालूया बघा. इथे किमती घातल्या. एक्स वर्ग इथे लिहिलं बघा, वजा जे चिन्ह आहेच आणि अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 10 आली, ती कंसात लिहिली. अधिक अल्फा बीटा 21 आहे. मग वजा अधिक 10, एक्स वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. हे एक वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. आता ज्यांची मुळे अशी खालीलप्रमाणे आहेत ते समीकरणे तयार करा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. मुळं दिलेली आहेत बघा, प्रत्येकाची मुळं दिलेली आहेत, त्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं आहे. कळलं तुम्हाला. आता कसं करूया आपण बघूया. पहिलं उदाहरण करूया. इथे आधी मुळे म्हणजे काय, अल्फा आणि बीटा ना. पहिलं उदाहरण सोडवूया. अल्फाची किंमत दिली आहे 0 आणि बीटाची किंमत दिली आहे 4. मग आपण समीकरण काय आपलं असतं, समीकरण आपण किमती काढूया का आधी. अल्फा अधिक बीटाची किंमत काढूया. 0 अधिक 4 बरोबर 4 आणि नंतर अल्फा आणि गुणिले बीटाची किंमत काय येणार आहे, 0 गुणिले 4 बरोबर 0. आता आपल्याला समीकरण लिहायचं आहे बघा. इथे मी तुम्हाला नमुना म्हणून समीकरण दिलेलं आहे. काय येणार आहे समीकरण, ते
एक्स वर्ग वजा काय अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0 नाही का. मग आता आपण लिहूया. मग एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे 4 आहे. एक्सने गुणायचं आहे अधिक अल्फा बीटाची किंमत 0 आहे. बरं म्हणून काय आलं एक्स वर्ग वजा 4x बरोबर 0. एवढंच तुम्हाला समीकरण आलेलं आहे कारण तिसरी किंमत काय आहे 0 आहे. कळलं. आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. दुसऱ्या उदाहरणामध्ये 3 आणि 10 किमती आहेत. बरोबर. हे दुसरं जे उदाहरण आहे 3 आणि 10. अल्फाची किंमत आहे 3 आणि बीटाची किंमत आहे वजा 10. पहिला आपण अल्फा अधिक बीटा काढूया. म्हणजे 3 अधिक वजा 10 म्हणजे काय येणार वजा 7 येणार. मग अल्फा गुणिले बीटाची किंमत काढूया. 3 गुणिले वजा 10 बरोबर किती येणार वजा 3 10 30 नाही का. आता आपण सूत्र आपल्याला माहिती आहे. काय आहे जनरल सूत्र एक्स वर्ग अधिक अल्फा अधिक नाही सॉरी इथे वजा येणार हा अल्फा अधिक बीटा त्याच्या एक्सने गुणायचं अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा बघा जे मूळ समीकरण आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 त्यामध्ये सगळीकडे अधिक अधिक आहे. परंतु इथे जे समीकरण जे बनवायचं आहे ना त्यामध्ये मधल्या पदाला वजा चिन्हच द्यायचं आहे. कारण मग अशी बघा आपण किमती काढल्या त्यामध्ये अल्फा अधिक बीटाची किंमत मायनसच येते मायनस बी अपॉन ए म्हणून इथे वजा चिन्ह आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपण जे समीकरण तयार करणार आहोत ना अल्फा बीटावरून तिथे मध्ये वजा चिन्ह पाहिजे. इथे वजा आता अल्फा अधिक बीटाची किंमत आहे वजा 7 बरोबर अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे वजा 30 बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग हां सॉरी इथे एक्सने गुणायचं राहिलं वजा वजा अधिक 7x अधिक वजा वजा 30 बरोबर 0. ही ह्या समीकरणाच्या हे समीकरण आपल्याला आहे एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. हे काय पुढे सोडवायचं वगैरे काय नाही आहे. ठीक आहे. तर हे समीकरण तुम्हाला कळलं ना मी हे ते घालवते हे समीकरण. आता आपण हे सोडवूया. इथे पण अल्फाची किंमत काय दिली आहे अल्फा बरोबर 1/2 आणि बीटा बरोबर दिले आहे -1/2. ठीक आहे. मग आपण पहिलं आपण काढूया अल्फा प्लस बीटा बेरीज करूया 1/2 आणि -1/2 मायनस आहे ना ते 1/2 -1/2 म्हणजे किती येणार किंमत ती किंमत झाली 0 बरोबर. आता अल्फा गुणिले बीटा करूया 1/2 इंटू -1/2 आहे ना. ही वजाबाकी झाली इथे नाही होणार इथे गुणाकार होणार वजा 1/4. मग आता आपण समीकरण लिहूया एक्स वर्ग अधिक सॉरी अधिक नाही वजा अल्फा अधिक बीटा अधिक अल्फा गुणिले बीटा इथे एक्स येणार. म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत इथे 0 आली त्याने एक्सने गुणायचं अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत आली वजा 1/4 काय आली वजा 1/4 बरोबर ना. त्यामुळे तुम्हाला समीकरण काय येणार आहे म्हणून आता आपण समीकरण लिहूया एक्स वर्ग हे 0 गेले ना हे अधिक वजा हे वजा 1/4 आहेत ना कंसात लिहूया आपण अधिक वजा 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 1/4. एक मिनिट इथे आपलं थोडंसं लिहायचं राहून गेलं. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा बरोबर 0 पाहिजे आणि त्यामुळे इथे अल्फा बीटाची आपण किंमत घातलेली आहे इथे येणार बरोबर 0. त्यामुळे इथे अधिक वजा वजा 1/4 बरोबर ना अधिक वजा वजा 1/4 बरोबर 0. मधलं पद गेलंच ना मधलं पद गेलं तरी वर्ग समीकरण आहे हा लक्षात ठेवा. तर हे अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेलं आहे एक्स वर्ग वजा 1/4 बरोबर 0 असं समीकरण मिळालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की आपल्याला हे नको छेदस्थान आहे तर दोन्ही बाजू 4 ने गुणायचं समीकरणाला. 4 ने गुणल्यावर काय येणार आहे 4 ने गुणू इथे लिहूया पण 4 ने का गुणायचं कारण भागिले 4 आहे ना त्यामुळे मला ते नको आहे. मग 4 ने गुणलं की ते 4x वर्ग वजा ह्याला 4 ने गुणलं म्हणजे एकच राहणार आणि 0ला 4 ने गुणलं त्यामुळे समीकरण आपल्याला असं सुद्धा येईल. हे वर्ग आहे 4x वर्ग वजा 1 बरोबर 0 कळलं. म्हणजे हे समीकरण एक्स वर्ग वजा 1/4 बरोबर 0 येईल किंवा 4x वर्ग
4x वर्ग वजा 1 बरोबर 0 असंही समीकरण तुम्हाला येऊ शकतं. तर आज आपण या भागात इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.